मित्रांनो, मी अविनाश तिरमले आणि महाराष्ट्र पोलीस भरतीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची A to Z लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्याच्यात तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा, फोटो सिग्नेचर कशी अपलोड करायची, त्याची साईज कमी जास्त कशी करायची याची A to Z लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण पोलीस भरतीचे याच्या पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये किंवा पीसी मध्ये गूगल ओपन करायचंय आणि त्याच्या सर्च बार मध्ये कम्प्युटर वर्क सेंटर असं तुम्हाला सर्च करायचंय। आपली पहिली वेबसाईट दिसणार आहे, याच्यावर तुम्ही क्लिक करायचंय। मोबाईल मध्ये हा जो साइड बार आहे साइडला दिसणार आहे आणि येथे क्लिक केल्यावर 3 रेषा दिसतील आणि तेथे तुम्हाला भरती अँड जॉब्स याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि येथे तुम्हाला पोलीस भरती बद्दलची जाहिरात दिसणार आहे। येथे वरती दुसऱ्या पोस्ट दिसत असतील तर तुम्हाला खाली यायचंय आणि ही पोस्ट तुम्हाला खाली दिसेल, त्यानंतर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे। येथे पोलीस भरती बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे। आपले व्हॉट्सअप ग्रुप चालू करण्यात आलेले आहेत जिथे तुम्हाला नवनवीन भरती आणि नवनवीन योजनांची माहिती मिळते। टेलिग्राम ग्रुप्सवरती तुम्हाला PDF वगैरे सेंड केल्या जातात आणि इंस्टाग्रामवरती आपले रील्स वगैरे सेंड केले जातात। त्यामुळे तुम्ही हे 3 ग्रुप जॉईन करू शकता जर का नवीन असाल आणि तुम्ही आधीपासूनच आपले ग्रुप जॉईन केले असतील तर तुमचे खूप खूप आभार। त्यानंतर खाली पोलीस भरतीची संपूर्ण माहिती तपशील देण्यात आलेला आहे। कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, एकूण 16,190 एवढ्या जागा आहेत। पोलीस शिपाई, बॅट्समन पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई SRPF, कारागृह शिपाई चालक अशा सर्व जागा येथे देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे। पोलीस शिपाईसाठी 12वी पास असणार आहे आणि अतिरिक्त शिक्षण 12वी व्यतिरिक्त तुमचं काही झालं असेल ते सुद्धा तुम्ही येथे टाकू शकता। त्यानंतर बॅट्समनसाठी 10वी पास राहणार आहे, पोलीस शिपाईसाठी 12वी पास, पोलीस शिपाई SRPF साठी 12वी पास आणि कारागृह शिपाई चालक याच्यासाठी सुद्धा 12वी पास। फक्त येथे तुम्हाला पोलीस शिपाई चालक याच्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता राहणार आहे। त्यानंतर वयाची अट देण्यात आलेली आहे। सर्व पदांसाठी फक्त SRPF हे पद सोडून येथे 18 ते 28 वर्षे, खुला प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गीयासाठी 18 ते 33 वर्षे वयाची अट राहणार आहे। आणि तुम्ही भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ, माजी सैनिक असाल त्यांच्यासाठी वयाची अट वेगळी आहे, ती तुम्हाला जाहिरातीच्या PDF मध्ये पाहायला मिळून जाईल। त्यानंतर SRPF पदासाठी खुला प्रवर्ग असेल तर 18 ते 25 वर्षे राहणार आहे आणि SRPF पदासाठी मागासवर्गीय असणार तर 18 ते 30 वर्षे राहणार आहे। शारीरिक पात्रता देण्यात आलेली आहे। तसेच गोळाफेक आणि रनिंगसाठी किती गुण राहणार आहेत त्याबाबतची माहिती येथे क्लिक करून तुम्ही मिळवू शकता। नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे। अर्जाचा शुल्क खुला प्रवर्ग असेल तर 450 रुपये, मागासवर्गीय असाल 100 रुपये कमी लागतील, 350 रुपये। तर पोलीस भरतीचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने करायचा, कोणत्या पुस्तकांमधून करायचा त्याबाबतची माहिती येथे लवकरच अपडेट करण्यात येईल आणि येथे लिंक तुम्हाला देण्यात येणार आहे आणि त्याबाबतचा व्हिडिओ सुद्धा आपला येईल। त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या। अर्ज करण्यासाठी लागणारे हे आवश्यक कागदपत्रे आहेत आणि अपलोड करण्यासाठी वेगळे लागतील, ते तुम्हाला फॉर्म भरताना दाखवणारच आहे। तसेच पोलीस भरतीमध्ये जर तुमची निवड झाली तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते असतात येथे क्लिक करून त्याची लिस्ट तुम्ही पाहून घ्या आणि ते आताच काढायला टाकून द्या। त्यानंतर अर्ज 3 मार्च 2024 पासून सुरू होत आहे तर 31 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे। येथे जाहिरातीची PDF दिलेली आहे। अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुम्हाला एकदा नक्की वाचायच्या आहेत। त्यानंतर अधिकृत वेबसाईट पण दिलेली आहे। आता आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यासाठी येथे बघा अप्लाय ऑनलाईन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अप्लाय ऑनलाईन याच्यावर क्लिक केल्यानंतर पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट अशा पद्धतीने ओपन होणार आहे। येथे डेट देण्यात आलेले आहे, दिवस 26 दिवस 16 तास 14 मिनिटे आणि 30 सेकंद राहिलेले आहे। तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, सर्वात आधी नोंदणी करायची आहे, लॉग इन करायचं आहे, अर्ज करायचा आहे आणि मग शुल्क भरणा आपल्याला करायचं आहे। यासाठी येथे बघा अर्ज सुरू होण्याची तारीख, बंद होण्याची तारीख आणि अर्ज शुल्क भरण्याची तारीख देण्यात आलेली आहे। येथे सुद्धा तुम्ही भरतीबद्दलची अधिकृत माहिती पाहू शकता। आता आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल, नोंदणी करावी लागेल। यासाठी नवीन नोंदणी करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे।
तुम्ही जर का हा फॉर्म मोबाईलमध्ये भरत असाल तर वरती साईडला बघा 3 डॉट दिसतात, याच्यावर क्लिक करायचं आहे। खाली डेस्कटॉप साइड हा पर्याय तुम्हाला दिसेल, हा ऑन करायचा आहे, त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे। अदरवाईज फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येऊ शकते, लक्षात ठेवा। येथे सूचना दिलेल्या आहेत, कृपया आपला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भविष्यात बदलू नये। भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ईमेल आयडी व मोबाईल नंबरवर पुरवण्यात येतील। म्हणजेच जोपर्यंत भरती आहे तोपर्यंत तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर एकच राहू द्या, लक्षात ठेवा। जर का तुम्ही तो बदलला आणि तुमचं हॉल तिकीट आलं, निवड झाली, परीक्षा असेल तेव्हा ज्या सूचना आहेत त्या SMS द्वारे ईमेलद्वारे तुम्हाला त्यावरती कळवण्यात येतील। आणि ही साईट सर्वोत्तम गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स मध्ये दिसेल, लक्षात ठेवा। हे सॉफ्टवेअर किंवा ॲप्स तुम्हाला वापरायचे आहेत मोबाईलमध्ये, PC मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये। आता युजर नेम म्हणजेच तुमचा ईमेल आयडी जो तुमच्या प्ले स्टोअरवरती जीमेल आयडी मध्ये टाकलेला असतो तो टाकायचा आहे। पासवर्ड येथे जीमेल आयडीचा टाकायचं नाही, खूप जण चुका करतात। येथे तुम्हाला तुमचा स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे। एक्झाम्पल म्हणून computer@123 असा मी पासवर्ड तयार केलेला आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा नावाचा असा पासवर्ड तयार करू शकता। त्याला पासवर्डची खातरजमा म्हणजे तोच पासवर्ड तुम्हाला रिपीट टाकायचा आहे, चुकू न देता। आता भ्रमणध्वनी क्रमांक जो तुमच्या आधार कार्डला लिंक असेल किंवा जो तुम्ही रेग्युलर वापरत असाल तो टाकायचा आहे। पूर्ण नाव जे तुमच्या 10वी-12वीच्या मार्कशीट वरती असेल, स्पेलिंग मिस्टेक होऊ न देता टाकायचं आहे। आणि स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि ज्यांचं लग्न झालं असेल पतीचे नाव व आडनाव ते टाकू शकता। त्यानंतर पूर्ण नाव देवगिरीमध्ये येथे मराठीत नाव तुम्हाला टाकायचं आहे। त्याचबरोबर लिंग येथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, ट्रान्सजेंडर आहात। त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। कोणतीही माहिती भरताना चुकू द्यायची नाहीये, फॉर्म नंतर एडिट होत नाही, लक्षात ठेवा। त्यानंतर येथे तुम्हाला टिक मार्क करावी लागेल, हा कॅप्चा कोड खाली टाकायचा आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर असं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे आणि येथे प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक, येथे तुम्ही जो ईमेल टाकलेला होता तो तुम्हाला चेक करायचा आहे। तिथे जर काही ईमेल दिसत नसेल तर प्लीज चेक स्पॅम फोल्डर ॲज अ मेल फ्रॉम महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट मे बी डिलिव्हर ॲज अ स्पॅम म्हणून तो तुम्हाला स्पॅम फोल्डरमध्ये मिळू शकतो। आणि येथे ईमेल यायला थोडा वेळ लागतोय, त्यामुळे तुम्ही वेट सुद्धा करायचा आहे रजिस्ट्रेशन झाल्यावर। आता येथे ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही पोलीस भरतीच्या मुख्य पृष्ठावरती येथे येऊन जाणार आहात। तुमचा ईमेल व्हेरीफाय करण्यासाठी तुमचा जीमेल तुम्हाला येथे ओपन करायचा आहे। तर आपण येथे मोबाईलच्या स्क्रीनकडे आलो आहोत आणि येथे मी जीमेल ओपन केलेला आहे आणि हा मेल मला जवळपास अर्ध्या तासानंतर येथे आलेला आहे। तुम्हाला जर का लवकर येत नसेल तर असं समजू नका की मेल येत नाही, तुम्हाला तुमचा जीमेल येथे चेक करत राहायचा आहे। येथे बघा 8:18 मला येथे हा ईमेल आलेला आहे, महापोलीस याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला 2 लिंक दिसणार आहेत, येथे प्लीज चेक बिलो लिंक फॉर ईमेल व्हेरिफिकेशन, व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। आणि येथे तुम्हाला क्लिक करता येत नसेल तर खाली लिंक दिलेली आहे ती कॉपी करून तुम्ही इतर दुसऱ्या ब्राउझरमध्ये तिला पेस्ट करू शकता। आणि ही लिंक कधीपर्यंत व्हॅलिड राहणार आहे, 3 दिवस म्हणजे 72 तास। आफ्टर 3 days यू नीड टू री रजिस्टर अगेन, म्हणजे 3 दिवसानंतर तुम्हाला ते परत रजिस्ट्रेशन करावं लागेल जर का तुम्ही ती लिंक 3 दिवसाच्या आत व्हेरीफाय केली नाही। काही अडचण येत असेल तर येथे खाली हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे, तर व्हेरीफाय याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर येथे पाहू शकता परत नोटिफिकेशन आलेलं आहे, यू आर सक्सेसफुली रजिस्टर विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट, प्लीज लॉग इन विथ युअर ईमेल आयडी ॲज युअर युजर नेम आणि पासवर्ड प्रोव्हाइड ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन। म्हणजेच आपलं रजिस्ट्रेशन येथे सक्सेसफुल झालेलं आहे, आपण लिंक सक्सेसफुली व्हेरीफाय केलेली आहे। युजर नेम तुमचा ईमेल आयडी असणार आहे आणि जो आपण पासवर्ड तयार केलेला होता तो आता आपल्याला वेबसाईटवरती जाऊन टाकायचा आहे। आता आपण लॉग इन करून पुढची प्रोसेस पाहूया। तर ईमेलवरती आलेली लिंक व्हेरीफाय केल्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या पोर्टलवरती आलेलो आहोत। येथे आता लॉग इन करायचं आहे। लॉग इनसाठी तुमचा युजर नेम म्हणजेच तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, जो रजिस्ट्रेशन करताना दिलेला, पासवर्ड टाकायचा आहे जो रजिस्ट्रेशन करताना तयार केलेला होता। हा कॅप्चा कोड बाजूच्या खात्यात टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। येथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत। येथे आता 4 ऑप्शन आहेत, मुख्य पृष्ठ, होम पेज,
अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा, पासवर्ड लॉग आउट. तर सर्वात आधी येथे पदासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल. यासाठी पदासाठी अर्ज करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म येथे ओपन होणार आहे. आणि एक महत्त्वाची सूचना, कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती पुन्हा संपादित करू शकत नाही. म्हणजेच फॉर्म भरताना फॉर्म हा व्यवस्थितपणेच भरायचा आहे. जर का काही चुकलं आणि ती माहिती तुम्ही सेव्ह केली, ती नंतर एडिट करता येणार नाही, अशी माहिती येथे दिलेली आहे. येथे बघा, आवेदन अर्ज करायचा आहे, स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करायचा आहे, शुल्क भरणा करायचा आहे. आणि पहिल्या आवेदन अर्जामध्ये आपल्याला एकूण 5 स्टेप पूर्ण करायचे आहेत. वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील. तर येथे आता स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे, वडिलांचे नाव किंवा ज्यांचं लग्न झालं असेल पतीचे नाव इंग्रजीमध्ये, आडनाव म्हणजेच तुमचं सरनेम तुम्हाला इंग्रजीत टाकायचं आहे, आईचं नाव सुद्धा इंग्रजीत टाकायचं आहे. आणि येथे खाली क्लिक केल्यावर ते ॲटोमॅटिकली मराठीमध्ये जाणार आहे, म्हणजे देवनागरीमध्ये. आणि काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही मोबाईलमध्ये फॉर्म भरत असाल तर मराठी कीबोर्डचा वापर करून त्याला तुम्ही एडिट करून घ्यायचं आहे. आणि PC मध्ये, लॅपटॉपमध्ये सुद्धा आता मराठी कीबोर्ड येत असतं. त्याचबरोबर पद येथे तुम्हाला निवडायचं आहे, तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे. तुम्ही एका घटकमध्ये 3 पदासाठी एकाच वेळी अर्ज करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक पदासाठी वेगवेगळी फी येथे लागणार आहे. परंतु एकाच पदासाठी एकाच घटकमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज करू शकत नाही. जर तसं केलं तर तुमचा फॉर्म येथे रिजेक्ट होऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला ज्याही पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्यानंतर येथे घटक तुम्हाला निवडायचा आहे. तर घटकमध्ये तुम्हाला CP मुंबई, ठाणे सिटी किंवा तुम्हाला जिथेही अर्ज करायचा आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली पुढील पृष्ठ याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे आता आपल्याला आरक्षण तपशील भरायचा आहे. तर तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का, हा पर्याय येथे आधीपासून डिसेबल आहे. तुम्ही त्या एरियात राहत असाल तर हा ऑप्शन ऑन असेल आणि तो तुम्हाला होय किंवा नाही करायचा आहे. त्यानंतर तुम्ही अंशकालीन आहात का, तुम्ही जर का आपला आधीचा व्हिडिओ पाहिला असेल, या व्हिडिओच्या आधीचा, त्याच्यात पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते ते मी तुम्हाला माहिती दिली आहे. आणि त्याच्यात सांगितलं होतं की तुम्ही माजी सैनिक, भूकंपग्रस्त, अंशकालीन किंवा होमगार्ड, अनाथ असाल किंवा प्रकल्पग्रस्त असाल, खेळाडू असाल, पोलीस पाल्य असाल, अनाथ असाल, तर तुम्ही जर काय या बाबतीत काही असाल आणि तुम्ही येथे हो करत असाल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते कागदपत्र तुम्हाला येथे लागणार आहे. आणि तसेच येथे जर का तुम्ही हो केलं तर त्याबाबतची माहिती सुद्धा येथे तुम्हाला काही ठिकाणी भरावी लागणार आहे. जसे की तुम्ही माजी सैनिक आहात, येथे जर का मी हो केलं तर येथे बाजूला पाहू शकता, शिक्षण अर्हता इयत्ता 12वी सक्षम आहे का, तर अशा बाबतची माहिती तुम्हाला काही ठिकाणी भरावी लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि जर का याच्यामधून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मोडत नसाल तर सर्व ठिकाणी तुम्हाला नो अशा पद्धतीची टिक मार्क करायची आहे. तर आपण येथे एकदा वाचून घेऊया. तुम्ही अंशकालीन असाल तर हो करा, अदरवाईज नो करा. माजी सैनिक असाल तर हो करा, अदरवाईज नो करा. तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर हो किंवा नाही. होमगार्ड असाल तर ते पण तुम्हाला हो किंवा नाही. तुम्ही अनाथ असाल ते सुद्धा तुम्हाला हो किंवा नाही तुमच्या परिस्थितीनुसार करायचं आहे. तुम्ही जर का माजी सैनिकावर अवलंबून असाल, त्यांचे मुलगा मुलगी पत्नी असाल तर येथे सुद्धा तुम्हाला हो किंवा नाही करायचं आहे. तुम्ही खेळाडू असाल, राष्ट्रीय स्तरीय खेळ तुम्ही केलेले असाल आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर येथे हो करायचं आहे आणि ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागेल. तुम्ही नो केलं तर लागणार नाही. प्रकल्पग्रस्त असाल तर हो करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुम्ही पोलीस पाल्य आरक्षणास पात्र असाल तर हो करा, अदरवाईज नो करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे, तुमची जी काही कॅटेगरी असेल ती निवडायची. ओपन कॅटेगरीसाठी कोणतीही माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही. उर्वरित सर्व कॅटेगरीसाठी येथे तुम्हाला जात प्रमाणपत्राची माहिती भरावी लागेल, म्हणजे कास्ट सर्टिफिकेटची माहिती भरावी लागेल. जावक क्रमांक म्हणजेच तुमच्या सर्टिफिकेटचा नंबर, दिनांक म्हणजे कधी तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं. येथे आता शिक्षण तुम्हाला टाकायचं आहे. शिक्षणमध्ये या पदासाठी 12वी पासवरती तुम्ही अर्ज करू शकता, तर येथे 12वी सिलेक्ट करा. उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक म्हणजेच तुमचा मार्कशीटचा जो सर्टिफिकेट नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. तुमची जन्मतारीख टाकायची आहे, ती ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट येथे होणार आहे. आता एकदा वरील सर्व माहिती तुम्हाला चेक करायची आहे. त्यानंतर पुढील पृष्ठ याच्यावरती क्लिक करायचं आहे.
आता इथे संपर्क तपशील आपल्याला फिल करायचा आहे। यासाठी घर क्रमांक, इमारत क्रमांक तुम्ही टाकू शकता किंवा इमारतीचे नाव किंवा तुमच्या गावाचे नाव टाकायचं आहे। संपर्कासाठीचा पत्ता, रस्ता क्रमांक, रस्त्याचे नाव, प्रसिद्ध ठिकाण तुमच्या गावातील, शहरातील ते टाकू शकता। त्यानंतर संपर्कासाठीचा पत्ता, परिसर टाकू शकता। त्यानंतर राज्य तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे। आता तुमचा जिल्हा इथे निवडायचा आहे। आता तुमचा जो काही तालुका असेल तालुका निवडायचा आहे। तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे। तुमचं जे गावाचं पोस्ट असेल पोस्ट ऑफिसचं नाव, पिनकोड टाकायचा आहे। त्याचबरोबर तुमचा हा पत्ता, तसेच स्थानिक निवासी तपशील आणि संपर्काचा पत्ता एकच असेल तर तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे, अदरवाईज तुम्ही नो करू शकता। आता पुढील पृष्ठ याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर येथे आता आपल्याला इतर तपशील फिल करायचा आहे, ज्याच्यात तुमचा धर्म, त्यानंतर जात, पोट जात म्हणजे सब कॅटेगरी जे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती असेल। आता इथे तुम्ही शासकीय, निमशासकीय, सैन्य दलात सध्या सेवेत आहात का असाल तर येस करा, अदरवाईज नो करा। तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का हो करायचं आहे। बाजूला तुम्हाला सर्टिफिकेट नंबर आणि त्याची डेट फिल करावी लागेल आणि जर का ती येत नसेल तर परत इथे हो नाही याच्यावर क्लिक करत राहा आणि ते येऊन जाणार आहे, कारण वेबसाईट वरती लोड आहे, काहीतरी बग असेलच। त्यानंतर कर्नाटकाचे आदिवासी आहात का म्हणजे तिथले रहिवासी आहात का असाल तर हो करा, अदरवाईज नो करा। हो केलं तर त्याबाबतची पण माहिती तुम्हाला भरावी लागेल, अदरवाईज भरण्याची आवश्यकता नाही। आता तुम्ही आरक्षणातून फॉर्म भरत असाल तर त्याबाबतची माहिती तुम्हाला इथे भरायची, अदरवाईज ती भरण्याची आवश्यकता नाही। मी सर्व ठिकाणी मागे नो केलेलं होतं त्यामुळे इथे नन आणि हा ऑप्शन ऑफ आहे। आता तुम्ही नॉन क्रिमिलेअर गटात मोडत असाल म्हणजे तुमची जी काही कॅटेगरी आहे, NT कॅटेगरी असेल, OBC कॅटेगरी असेल, SBC असेल तर तुम्हाला इथे नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता असेल, त्यामुळे तुम्हाला इथे हो करायचं आहे। आणि तुम्ही जर का नो केलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते डॉक्युमेंट सादर केलं नाही तर तुम्हाला इथे रिजेक्ट केलं जाऊ शकतं। किंवा तुमची कॅटेगरी नॉन क्रिमिनल गटात मोडत असेल आणि तुमच्याकडून येथे नो केलं गेलेलं आहे तर तुम्हाला येथे रिजेक्ट केलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला ओपन कॅटेगरीत ग्राह्य धरण्यात येईल, लक्षात ठेवा। तर इथे हो करायचं आहे, परत इकडे पण तुम्हाला हो करायचं आहे। आणि येथे जर का हा खालचा ऑप्शन येत नसेल दिनांक आणि सर्टिफिकेट नंबर टाकण्याचा तर येथे तुम्हाला परत हो नाही करायचं आहे आणि मग हा ऑप्शन येऊन जाईल। किंवा परत लॉग आउट करून लॉग इन करून घ्या, कारण वेबसाईटवरती लोड आहे, काहीतरी बग आहे, त्यामुळे काही ऑप्शन येथे ऑन होत नाही आहेत। पण जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा वेबसाईट सुरळीतपणे येथे चालू शकते। पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विविध केलेली शारीरिक अर्हता तुम्ही पूर्ण केलेली आहे का, जर का केलेली असेल हो करा आणि येथे हो तर करावंच लागेल तुम्हाला। उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का, येथे तुम्हाला होच करायचं आहे। तुमच्याकडे C सर्टिफिकेट आहे का NCCचं ते तुम्हाला हो करायचं आहे। असेल तर जर का तुम्ही असेल तर हो केलं, त्याबाबतची माहिती तुम्हाला इथे भरावी लागेल, अदरवाईज नसेल तर नो करा, ती माहिती भरण्याची तुम्हाला आवश्यकता राहणार नाही। जर हो केलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते तुम्हाला सादर करावं लागेल। आता तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का, हलके मोटर वाहन चालक परवाना असेल तर हो करा। जर तुम्ही नाही केलं इथे सांगितलं जात आहे, जर आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन LMV परवाना नसल्यास तो तुम्ही 2 वर्षाच्या आत तुम्हाला तो सादर करावा लागेल। म्हणजे तुम्ही जर का इथे नाही केलं तर तरी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन येथे सादर करावं लागेल पुढील 2 वर्षांनी, लक्षात ठेवा। आता इथे आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का, जसं की MSc IT, CCC, टॅली वगैरे सारखं असेल तर येथे हो करा, अदरवाईज नो करा। आणि जर का तुम्ही नो केलं तर ते तुम्हाला तुमची जर का निवड झाली जॉईनिंगच्या आधी ते तुम्हाला सादर करावं लागेल, त्याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे। आता तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई वडील किंवा मुलगा मुलगी असाल तर येथे हो करा, अदरवाईज नो करा। सर्व माहिती एकदा चेक करा आणि मग पुढील पृष्ठ याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर येथे आता आपल्याला शैक्षणिक माहिती भरायची आहे, त्याच्यात येथे आपल्याला 12वी पास सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मंडळाचे नाव तुम्हाला टाकायचं आहे, जसे की येथे स्टेट बोर्ड मी टाकलेलं आहे, तुमचं जे काही बोर्ड असेल ते मार्कशीट वरती तुम्हाला चेक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही पास आहात ते टाकायचं आहे, कोणत्या वर्षी तुम्ही पास आउट झाले ते वर्ष निवडायचं आहे, तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत आणि एकूण गुण किती होते ते टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही पदवीधर आहात का असाल तर हो करा आणि कोणती डिग्री तुमच्याकडे आहे ते तुम्हाला टाकावं लागेल, नो केलं तरी माहिती येणार नाही।
तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे तुमच्याकडे मास्टर डिग्री आहे असेल तर हो करा, नसेल तर नाही करा, असेल तर येथे तुम्हाला अशी माहिती भरावी लागेल. येत नसेल तर हो नाही याच्यावर क्लिक करा, ती माहिती येऊन जाईल कारण वेबसाईटचा बग आहे. आता खूप महत्त्वाचं आहे, खाली पोलीस शिपाई पदासाठी तुम्ही पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीमध्ये तुमची निवड झाली नाही तर तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजे MSF मध्ये आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का असाल तर येथे हो करायचे, प्रत्येकाने करूनच टाकायचे. म्हणजे जर का तुमची काही कारणास्तव निवड झाली नाही तरी तुम्हाला MSF मध्ये येथे जॉब मिळू शकतो. आता येथे काही सूचना दिलेली आहे, हे तुम्ही नक्की वाचायचीच आहे. त्यानंतर येथे जतन करा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि येथे सूचना दिलेली आहे, कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही, म्हणजे नंतर एडिट तुम्हाला करता येणार नाही. तर तुम्हाला इथे कॅन्सल करायचं आहे आणि खाली तुम्हाला वैयक्तिक माहिती आरक्षण याच्यावर क्लिक करून सर्व माहिती अजून एकदा चेक करायची आहे. कारण नंतर मुलं खूप साऱ्या कमेंट्स करतात की हे चुकलं ते चुकलं, एडिट करू शकतो का, कारण ते आधीच सांगताय की नंतर एडिट होणार नाही. तर माहिती चेक करा, त्यानंतरच येथे जतन करा या बटनावरती क्लिक करा आणि ओके बटनावरती क्लिक करा. तर येथे यशस्वीरित्या अर्ज आपण केलेला आहे. टोकन क्रमांक येथे देण्यात आलेला आहे, लिहून घ्या किंवा कॉपी करून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून मग ओके बटनावरती क्लिक करा. तर येथे आता आपली पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे, म्हणजे कोणत्या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तो अर्ज आपण केलेला आहे. आता येथे छायाचित्र आणि स्वाक्षरी म्हणजे तुमचा फोटो आणि सही अपलोड करायची, यासाठी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर फोटो आणि सही अपलोड करत असताना येथे छायाचित्र अपलोड करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे फोटो अपलोड करण्यासाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, जसे की छायाचित्र JPG फॉर्मॅट किंवा PNG किंवा TIFF फॉर्मॅटमध्ये असावा. छायाचित्राचा जो आकार आहे तो 5 ते 20 KB असावा. छायाचित्राची रुंदी 160 पिक्सल आणि उंची 200 किंवा 212 पिक्सल असायला हवी. तर आता फोटो तुम्हाला कशा पद्धतीने क्रॉप करायचा आहे आणि या साईजमध्ये करायचा आहे, तर ही वेबसाईट पाहू शकता, रिसायझर पिक्सल वरती पण पाहू शकता, resizerpixel.com, आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळणार आहे. तर येथे अपलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही फोटो आहे तो गॅलरीमधून सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर येथे बघा खूप सारे ऑप्शन दिसत आहेत, क्रॉप पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे कस्टम राहू द्यायचं आहे आणि येथे क्लिक करायचं आहे फोटोवरती, आणि हे जे व्हाईट आयकॉन तुम्हाला दिसत आहे याला तुम्हाला अशा पद्धतीने ड्रॅग करायचा आहे आणि अशा साईजमध्ये तुमचा जो फोटो आहे तर तो तुम्हाला क्रॉप करायचा आहे आणि क्रॉप बटनावरती क्लिक करायचं आहे. आपला फोटो येथे क्रॉप झालेला आहे, त्याला रिसाईज करायचा आहे. जी साईज आपल्याला येथे पोर्टलवरती दिलेली आहे की 160 पिक्सल आणि 200, तर येथे तुम्हाला पिक्सलवरती यायचं आहे. येथे क्लिक जर असेल तर ती अनटिक करायची आहे. त्यानंतर येथे आपल्याला रुंदी 160 दिलेली आहे आणि उंची येथे 200 किंवा 212 दिलेली आहे. तर येथे तुम्हाला 200 टाईप करायचं आहे आणि रिसाईज या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपला फोटो येथे रिसाईज झालेला आहे. याला आता कंप्रेस करायचा आहे 5 ते 20 KB मध्ये. खाली येथे कंप्रेस नावाचा पर्याय, याच्यावर क्लिक करा. येथे बघा 20 KB मी साईज दिलेली आहे, येथून MB असेल तर KB करून घ्या आणि कंप्रेस या बटनावरती क्लिक करा. कंप्रेस झालेला आहे फोटो, 47 KB चा होता, 17 KB मध्ये झालेला आहे आणि आपल्याला 5 ते 20 KB पाहिजे, म्हणजे हा फोटो चालणार आहे. येथे गो टू डाउनलोड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड इमेज याच्यावर क्लिक करायचं आहे आणि हा फोटो आपला येथे डाउनलोड झालेला आहे. परत मी येथे वेबसाईटवरती आलेलो आहोत. येथे चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि गॅलरीमध्ये हा फोटो डाउनलोड झालेला असेल त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि येथे आपला जो फोटो आहे तो अपलोड या बटनावरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचा आहे. तर येथे सेव्ह क्रॉप्ड फोटो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फोटो येथे आपला सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने स्वाक्षरी अपलोड करायची आहे. स्वाक्षरी अपलोड करताना परत काही सूचना दिलेल्या आहेत. 5 ते 20 KB मध्ये स्वाक्षरी असायला पाहिजे आणि त्याची जी रुंदी आहे 256 आणि उंची 64 पिक्सल असणे गरजेचे आहे. सेम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर डिलीट रो करायचं आहे. परत अपलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची स्वाक्षरी येथे अपलोड करायची. तर सिग्नेचर या वेबसाईटवरती अपलोड झालेली आहे. येथे वरती क्रॉप बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे टिक मार्क करा.
या व्हाईट आयकॉनवरती क्लिक करा आणि या पद्धतीने तुम्हाला इमेज रिसाईज करून घ्यायची आहे। क्रॉप बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा सिग्नेचर येथे क्रॉप होणार आहे। त्याला आता रिसाईजसाठी रिसाईज बटनावर क्लिक करा। येथे देण्यात आलेल्या माहितीनुसार 256 याची रुंदी असणार आहे आणि 64 पिक्सल याची हाईट असणार आहे। रिसाईज याच्यावर क्लिक करा। येथे आपली इमेज रिसाईज झालेली आहे। कंप्रेस बटनावर क्लिक करा आणि येथे 20 KB करा आणि कंप्रेस या बटनावरती क्लिक करा। तर येथे आपली सिग्नेचर कंप्रेस झालेली आहे। गो टू डाउनलोड याच्यावरती क्लिक करा। परत खाली डाउनलोड इमेजवरती क्लिक करा। तुमची सिग्नेचर पण येथे रिसाईज झालेली, डाउनलोड झालेली। परत पोर्टलवरती या, अपलोड बटनावरती क्लिक करा। परत येथे चूज फाईलवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमधून सिग्नेचर सिलेक्ट करून घ्या। आता येथे अपलोड या बटनावरती क्लिक करा। अपलोड झाल्यावर परत येथे क्रॉपचा सुद्धा पर्याय येत असतो। तर येथे सेव्ह क्रॉप इमेज याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर येथे आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेला आहे। बॅक या बटनावर तुम्ही खाली क्लिक करायचं आहे। आता येथे आपला जो फॉर्म आहे व्यवस्थितपणे भरला गेलेला आहे। आता तुम्हाला आपण पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेला होता। आता तुम्हाला हे पद सोडून दुसऱ्या पदासाठी आणि दुसऱ्या घटकामध्ये अर्ज करायचा असेल तर परत तुम्हाला येथे पदासाठी अर्ज याच्यावर क्लिक करायचं आहे। म्हणजेच तुम्ही 3 पदासाठी येथे अर्ज करू शकता एकाच फॉर्म मध्ये आणि तुम्हाला प्रत्येक पदासाठी वेगळी फी येथे लागणार आहे। त्यासाठी परत तुम्हाला सेम याच पद्धतीने मी ज्या पद्धतीने तुम्हाला आधी माहिती सांगितली त्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि येथे आधी तुम्ही जे पद निवडलेलं होतं ते पद सोडून तुम्हाला दुसऱ्या पदासाठी येथे अर्ज करायचा आहे, ते सिलेक्ट करायचं आहे आणि सेम हीच प्रोसेस राहणार आहे। ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी येथे अर्ज करू शकता आणि त्याबाबतच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत, ज्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। या सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत, त्यानंतरच एकापेक्षा जास्त पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतर इथे मी मुख्य पृष्ठ याच्यावरती क्लिक केलेलं आहे। वेबसाईट थोडी प्रॉब्लेम देत आहे, लक्षात ठेवा। येथे आता खाली जर का गेलं, खाली आल्यावर आपण किती पदांसाठी अर्ज केलेला आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे। अप्लाइड पोस्ट, अप्लाइड युनिट, टोकन नंबर, ॲप्लिकेशन नंबर हा पेमेंट केल्यानंतर येईल। फोटो स्टेटस अपलोडेड, फी 350 रुपये, पेमेंट स्टेटस कॅन्सल, ॲप्लिकेशन फॉर्म, प्रिंट आणि रिसिप्ट। तर येथे तुम्हाला पे नाव याच्यावरती क्लिक करायचं आहे। परत पाहू शकता वेबसाईट थोडा प्रॉब्लेम देत आहे, लक्षात ठेवा। परत येथे आपण पेमेंट करण्यासाठी पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे। येथे ऑनलाईन भरणा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे। हा कॅप्चा कोड येथे खाली टाकायचा आहे। सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता येथे आपण पेमेंट प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहोत। तुम्ही IMPS, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे येथे पेमेंट करू शकता। तर मी येथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सिलेक्ट केलेलं आहे। या पर्यायावर क्लिक करा। प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता येथे परत तुम्हाला खूप सारे वेगवेगळे पर्याय दिसणार आहेत। तर येथे तुम्ही QR कोडने UPI ने पेमेंट करून घ्यायची आहे। तर मी येथे QR कोडने पेमेंट करतो, याच्यावर क्लिक करा। मेक पेमेंट याच्यावर क्लिक करा। QR कोड दिसेल, तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा वडिलांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईलमध्ये QR कोड स्कॅन करून घ्या आणि त्याचे पेमेंट करून घ्या। आणि लक्षात ठेवा तुमचं नेट स्लो चालायला नको, कारण की पेमेंटसाठी येथे प्रॉब्लेम येऊ शकतो। पेमेंट सक्सेसफुल करून घ्यायची। तर तुमची पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर येथे प्रिंट ॲप्लिकेशन नावाचा पर्याय दिसेल, त्याच्यावर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट रिसिप्ट याच्यावर क्लिक करून तुम्ही पेमेंट केल्याची पावती डाउनलोड करून घ्यायची आहे। मी येथे पेमेंट केलेली नाही, कारण मी या भरतीसाठी अर्ज करत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही या पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकता। तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर कमेंट्स करा। फक्त फॉर्म कसा एडिट करायचा हे कमेंट करू नका, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे फॉर्म तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करून भरायचा आहे, कारण फॉर्म नंतर तुम्ही एडिट करू शकत नाही, लक्षात ठेवा। आणि तुमची फी येथे फॉर्म कॅन्सल केल्यानंतर सुद्धा रिफंड होणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुमचे जेही मित्र पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। यानंतर
कोणत्या पुस्तकांमधून तुम्ही अभ्यास करायचा, सिलेबस कोणता राहणार आहे आणि पोलीस भरतीबद्दलचे इतर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत। त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या। आपला इंस्टाग्राम ID आहे कम्प्युटर वर्ड सेंटर। तुम्ही इंस्टाग्रामवरती सर्च करू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला रील्सच्या माध्यमाने याबाबतचे व्हिडिओ मिळत राहतील। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।